तर 2025 मधली चॅम्पियन्स ट्रॉफी ही पाकिस्तानमध्ये होणार होती आणि पाकिस्ताननं टेंटेटिव्ह टाइम टेबल सुद्धा डिक्लेअर केला होता आणि याचं प्रपोजल बीसीसीआय आणि आयसीसी कडे पाठवण्यात आलं होतं. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न होता की टीम इंडिया पाकिस्तानला जाणार का नाही. तर याचं जवळपास ऑफिशियली उत्तर आलेलं आहे आणि टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आता इंडिया बऱ्याच दिवसापासून पाकिस्तानला जात नाही. आपल्याला पण माहित आहे मागील वर्षी एशिया कपचं सुद्धा नियोजन पाकिस्तानमध्ये होणार होतं, परंतु तेव्हा पण इंडिया गेला नव्हता आणि याच कारणामुळे बीसीसीआयच्या आग्रहामुळे इंडियाचे जे मॅच आहे ते श्रीलंकेमध्ये ठेवण्यात आलेले होते आणि फायनल सुद्धा श्रीलंकेमध्येच झालेलं होतं. आणि जेव्हा 2025 मध्ये सुद्धा पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे आणि त्यांनी एक टेंटेटिव्ह टाइम टेबल सुद्धा जाहीर केलं होतं. या चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून होणार होती आणि इंडियाचा पहिला मॅच बांगलादेश विरुद्ध 20 फेब्रुवारीला होणार होता आणि इंडिया आणि पाकिस्तानचा पहिला मॅच 1 मार्चला होणार होता. परंतु इंडिया जाणार का नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि जसं की बऱ्याच जणांना माहितच होतं की इंडियाची टीम काही जाऊ शकणार नाही. तर झालं पण तसंच, इंडियानं क्लिअरली नकार दिलेला आहे. तर इंडियाची टीम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही. तर आता यावर पर्याय काय आहेत किंवा सोल्युशन काय आहे. सध्याच्या माहितीनुसार की इंडियाने 2 प्रपोजल पाठवलेले आहेत. म्हणजे एकतर तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी दुबई किंवा श्रीलंकेमध्ये ठेवू शकता. म्हणजे संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी जरी नाही ठेवली, म्हणजे बीसीसीआयनं आयसीसीला हे प्रपोजल पाठवलेलं आहे. त्यानुसार सांगण्यात आलं आहे की इंडियाचे सर्व मॅचेस एकतर श्रीलंका किंवा दुबईला ठेवण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. आणि आता आयसीसी यावर काय निर्णय घेते बघणं गरजेचं आहे. परंतु जर समजा आयसीसीनं नकारच दिला तर इंडिया तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला जाणार नाही, हे तर 100% कन्फर्मच आहे. तर मग आता यावर सोल्युशन म्हणजे आयसीसीला सोल्युशन काढावंच लागेल. ज्या प्रकारे एशिया कप श्रीलंकामध्ये झाला त्याच प्रकारे चॅम्पियन्स ट्रॉफीचं पण नियोजन त्यांना एकतर श्रीलंका किंवा दुबईमध्ये करावं लागेल. यामध्ये काहीच डाऊट नाही, कारण इंडियानं आपला स्टँड स्पष्ट केलेला आहे आणि गौतम गंभीर आल्यानंतर जवळपास हा पहिलाच निर्णय हा घेण्यात आलेला आहे. जसं की आता गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी चेंज होणार आहेत हे आपल्याला पण माहित आहे. आणि गौतम गंभीर समजा प्रशिक्षक झाला आणि त्याच दरम्यान हा डिसिजन झाला, परंतु गौतम गंभीर हेड कोच जरी झाला नसता तरी सुद्धा टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला गेलीच नसती, हे कन्फर्मच होत. आता यावर पाकिस्तानचे प्लेयर बरेच जण टीका करत आहेत. सलमान बटनं मागे पण एकदा बोललं होतं की इंडिया येणार का नाही हे आयसीसीला ठरवू द्या, कारण आयसीसीचा इव्हेंट आहे तर आयसीसीनंच मॅनेज करायला पाहिजे किंवा कंट्रोल करायला पाहिजे की सगळ्या टीमला कसं मॅनेज करायचं, असं सलमान बटनं सांगितलं होतं. म्हणून इंडिया येणार का नाही हे आपण जास्त विचार करायचा नाही, तर आयसीसीला डिसिजन घेऊ द्या, अशा प्रकारचं वक्तव्य सलमान बटनं केलं होतं. तर इन शॉर्ट सांगायचं झालं तर आता बीसीसीआयनं तर जे पाकिस्ताननं ड्राफ्ट पाठवला होता त्याला तर रिजेक्टच केलेला आहे. तर आता लवकरच आयसीसीआय काय निर्णय घेते हे बघावं लागेल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं जे टाइम टेबल पाकिस्ताननं बनवलेलं आहे तोच राहणार का, त्यामध्ये पण काही चेंजेस केले जातील हे येणाऱ्या काळामध्ये समजेलच.